स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की आपल्याला आपल्या भाग्यामध्ये जे असेल किंवा जे नसेल ते मिळवण्यासाठी आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद लागतो. तुम्ही कितीही चारधाम यात्रा जरी करून आले, कितीही देवदेव केले, पण जोपर्यंत तुम्हाला कुलदेवीचा आशीर्वाद मिळणार नाही किंवा तुम्ही कुलदेवीची सेवा करत नसाल तोपर्यंत तुम्हाला ते सर्व जे पाहिजे ते कधीही मिळणार नाही. आपण जरी रोज आपले परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असलो तरी आपल्याला कुलदेवीची सेवा करणे तितकेच आवश्यक आहे. कुलदेवी ही आपल्या कुळाचे रक्षण करणारी देवी आहे. ती आपली आई आहे आणि आपण आईला सोडून म्हणजे मावशीची सेवा करत असाल तर ते तसं योग्य नाही. तर आधी आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे आणि आपल्याने शक्य झालं तर आपल्याला दरवर्षी कुळाचार करायचा आहे. दरवर्षी तुम्हाला शक्य नसेल तर 3 वर्षातून एकदा तरी तुम्ही कुलदेवीला जा आणि रोज घरात देखील आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. तर जर तुम्ही किती वर्षापासून कुलदेवीला गेले नसाल किंवा घरात देखील तुम्ही सेवा करत नसाल तर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची असेल तर कुलदेवीला आपल्याबरोबर ठेवायची आहे. तर त्यासाठी आपल्याला सुरुवात कशी करायची आहे तर सर्वात आधी आपल्याला जी चतुर्दशी असते म्हणजे जी 14स येते त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यावर एक लाल रंगाचे कापड घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला 11 मूठ गहू घ्यायचे आहे आणि त्याची एक पोटली तयार करून घ्यायची आहे. आणि ही पोटली आपल्याला एखादे मातीचं जे लहान मडकं असतं किंवा भांडे असतं त्यामध्ये ठेवायची आहे. आणि ज्या ठिकाणी आपण माठ ठेवतो म्हणजे तुम्ही माठ किंवा आरो ठेवत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला ते ठेवायचे आहे. आणि तिथे आपल्याला मडक्याच्या त्या बाजूला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि दिवा लावून तिथे आपल्याला ओम श्री कुलदेवताय नमः ही ओम श्री कुलदैवे नमः हे आपल्याला 111 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. आणि ती जी गव्हाची पोटली आहे ती आपल्याला तिथेच दिवसभर आणि रात्रभर तशीच ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ती गव्हाची पोटली जी आहे ती भैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन ठेवायची आहे. हळूहळू तुम्ही बघाल की आपल्याला आपले जेही काम असतील अडलेले काम असतील ते मार्गी लागत असतील आणि कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला आपल्या बरोबर आहे, कुलदेवी आपल्या सोबत असेल असे तुम्हाला जाणवेल. तर अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.